नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वाद आपल्या घरचा चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काहीतरी खास, सगळ्यांची लाडकी दक्षिणात्य पदार्थांची राणी इडली सांबर। सांगा बरं, तुमच्यापैकी कोणाला इडली सांबराचा वास ऐकताच भूक लागते? मला तर हमखास लागते। आज आपण ही पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, जी प्रत्येकाच्या घरी सहज तयार करता येईल। तर मग तयार आहात का? आपण इडलीचे पीठ बनवण्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, 2 वाट्या आपण तांदूळ घेतलेला आहे। आपण हे इडलीचं तांदूळ घेऊ शकता आणि 1 टेबलस्पून मेथी दाणे घेतले आहेत। आपण हे सगळे पदार्थ स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण तांदूळ आणि उडदाची डाळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये स्वच्छ धुवून ठेवणार आहोत आणि हे तांदूळ आणि उडदाची डाळ आपण पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजवण्यासाठी ठेवणार आहोत। मेथी दाणे पण मी ह्या तांदळाबरोबर भिजण्यासाठी ठेवलेले आहे। मित्रांनो, आपले तांदूळ उडदाची डाळ प्रॉपरली भिजली गेलेली आहे। मी 1 वाटी पोहे पण घेतलेले आहे, ते पण मी भिजवून घेतलेले आहे। आता आपण तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तांदूळ आणि उडदाची डाळ ही गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। हे पीठ आपण हे मिक्सरमध्ये वाटल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत। मी इथे एका पातेल्यामध्ये हे इडलीचं बॅटर काढून घेतलेलं आहे। आपण हे बॅटर पण 8 तास आंबवण्यासाठी ठेवणार आहोत। आता इथे माझे सगळे इडलीचं पीठ हे वाटून तयार झालेलं आहे। हे पीठ मी 8 तास आंबवण्यासाठी ठेवणार आहे। 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे इडलीचं पीठ प्रॉपरली आंबवलेलं आहे। आता आपलं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे आणि आपण आता इडली बनवण्यासाठी स्टार्ट करणार आहोत। आपल्याला एका कुकरला लागेल एवढं पीठ मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये चिमूटभर सोडा ॲड करत आहे आणि आपण चवीपुरते मीठ ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि याला चांगले फेटून घेणार आहोत। आपल्याला हे इडलीचं पीठ प्रॉपरली फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे इडली हे स्पॉन्जी बनते। इथे मी इडलीचा कुकर प्रीहीटसाठी ठेवला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता मी इडलीच्या साच्याला हलकं तेल लावून घेत आहे। आता आपण ह्या इडलीच्या साच्यांमध्ये पीठ ओतत आहोत। मी एक पळी पीठ हे प्रत्येक साच्यामध्ये ओतत आहे। अशा प्रकारे आपण वरच्या साच्यांमध्ये पण हे पीठ ओतून घेणार आहोत। आता मी सगळ्या साच्यांमध्ये हे इडलीचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता मी त्यावर झाकण ठेवत आहे। आता मी 10 ते 12 मिनटं ह्या इडलीच्या कुकरमध्ये ह्या इडली वाफळणार आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या इडली झालेल्या आहेत। आपण हे छोट्या कलथ्याच्या साहाय्याने सगळ्या इडल्या काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या इडली चांगली स्पॉन्जी झालेली आहे। आता आपण सांबार तयार करूया। यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया। आता मी सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे, शेवग्याच्या 5 ते 6 शेंगांचे तुकडे घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोड्या डांगर भोपळ्याच्या खाफ बारीक चिरून घेतलेली आहे। मी इथे एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। या कुकरमध्ये मी तूर डाळ स्वच्छ धुवून ॲड केलेली आहे, बटाटे मी ॲड केलेले आहेत, इथे डांगर भोपळा मी ॲड केलेला आहे, कांदा जो मी चॉप केला होता तो मी इथे ॲड केलेला आहे आणि ज्या शेवग्याच्या शेंगा मी कट केल्या होत्या त्या मी इथे ॲड केलेल्या आहे आणि शेवटी मी टोमॅटो ॲड केलेले आहेत। मी हे सगळे पदार्थ या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे।
या कुकरच्या मी 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे. आता आपला कुकर हा झाला आहे, तो थंड पण झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपण ज्या भाज्या आणि तूर डाळ घेतलेल्या होत्या ते प्रॉपरली शिजली गेलेली आहे. आणि आता आपण सांबाराला फोडणी देण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया. मी इथे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, सांबार मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतला आहे, जिरी मोहरी घेतली आहे आणि हिंग घेतलेला आहे. तर चला तर मग आपण ह्या सांबराला फोडणी देऊया. सांबराला फोडणी देण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे. आता मी यामध्ये कढीपत्त्याचे पाने ॲड करत आहे. आता जिरी आणि मोहरी ॲड करत आहे. आपल्याला ही प्रॉपरली तडतडून द्यायची आहे. आता याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड करत आहे आणि आता आपण 1 टेबलस्पून सांबार मसाला ॲड केलेला आहे आणि मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आपल्याला हे मसाले सगळे चांगले परतून घ्यायचे आहे. हे मसाले जळू नये म्हणून मी याच्यामध्ये 1 वाटी छोटी पाणी ॲड केलेलं आहे. आता मी 1 टेबलस्पून मीठ ॲड केलं आहे यामध्ये आणि हे मसाले चांगले परतून घेत आहे. आता आपण जे शिजवलेलं डाळी आणि भाज्या होत्या त्या आपण याच्यामध्ये ह्या सांबरामध्ये ॲड करत आहोत. आता आपण आपल्या सांबराच्या कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करत आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे सांबार तयार झालं आहे. आता आपण बनवणार आहे नारळाची चटणी. तर यासाठी मी ओले खोबरे बारीक चिरून घेतलेलं आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. तर हे सगळे पदार्थ आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात जो मी कट केलेले खोबरे होते ते ॲड केलेलं आहे. मी इथे 4 मिरच्या घेतल्या आहेत त्या चटणीबरोबर. चटणी तिखट असेल तर त्याला खूपच छान चव येते. इथे मी पुदिना ॲड केलेला आहे. तुम्ही पुदिना कोथिंबीर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये. आता आपण हे पदार्थ ग्राइंड करून घेणार आहोत. आता आपली ही नारळाची चटणी प्रॉपरली ग्राइंड झालेली आहे. ती मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि तिला तडका देणार आहे. तडक्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे. त्यामध्ये मी 1/2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता जिरी आणि मोहरी ॲड करणार आहे. आपलं तेल हे तडतडलेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरी आणि मोहरी ॲड करत आहे आणि मी चिमूटभर हिंग ॲड करत आहे त्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली जिरी आणि मोहरी ही तडतडायला लागली आहे आणि त्यामध्ये मी हिंग ॲड केला आहे. आपला हा गरम तडका रेडी झालेला आहे. तो आपण आता ह्या नारळाच्या चटणीवर ॲड करणार आहोत. मित्रांनो, ही होती पारंपरिक आणि चविष्ट इडली सांबार रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका. पुढच्या रेसिपीत पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा.